आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकरला फलंदाज विकेश असेल आणि नौशाखेला फलंदाज स्वप्नील. नारायण टीमची सलामी जोडी. गोलंदाजी मार्गवरती पहिल्या षटकामध्ये नयनला आपण पाहणार आहोत. नयन येतो गोलंदाजी मार्गवरती पहिल्या षटकामध्ये. बिग फाईट हा देखील सामना आपल्याला पाहायला मिळेल. चला गेम ऑन होतोय. सामना होतोय सुरू. गोलंदाज नयन सज्ज होतोय गोलंदाजी मार्गवरती. पहिला बॉल भरपूर वेगवान आपल्याला पाहायला मिळतो. गुडलँड स्पॉटवरनं थोडासा आतमध्ये आलाय. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज पहिल्याच बॉलवरती. विकेश. डॉट बॉलची समाप्ती. ओव्हर द विकेटनं पुढचा बॉल. चांगला चेंडू परंतु बाउन्स भरपूर पाहायला मिळतो आणि पुन्हा एकदा हा डॉट बॉल नयनच्या माध्यमातून पाहायला मिळतो. चांगली सुरुवात आपल्या षटकाची करत असताना गोलंदाज नयन. चला क्रिशा 11 ब्राह्मण करवले टीमचे कॅप्टन आपण जॉईंट व्हायचं लगेच. आणि गावदेवी भाल संघाचे कॅप्टन. यावेळी फटका चांगला स्लाइस करतायत शॉट एक्स्ट्रा कव्हरला. इथून सिंगल या ठिकाणी पूर्ण केली जाईल. धावसंख्या 1 धाव फलकावरती. क्रिशा 11 ब्राह्मण कर्वे टीम आपण लगेचच यायचंय टॉससाठी. आणि गावदेवी भाल संघ ओव्हर द विकेट. नयन तयार. पुन्हा एकदा स्वप्नील ऑन स्ट्राईक. यावेळेस ऑप्शनच्या भरपूर बाहेर निघाले. जागा बनवली ती फटका खेळण्यासाठी परंतु अजिबात संपर्क नाहीये. ऑप्शनच्या नक्कीच आपण पाहिले गेलं तर एक्झॅक्ट लाईनच्या आतमधून हा चेंडू मात्र आतमध्ये आला. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. हुक करायचं होतं. मागे खेळण्याचा प्रयत्न करतोय स्वप्नील. अजिबात संपर्क नाही. अजून एक हा डॉट बॉल. एकूण चेंडू 5 धाव खर्च केली आतापर्यंत. फक्त 1 चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये. नयनच्या माध्यमातून सलामी जोडीला शांत ठेवतोय. अजून एक चांगला चेंडू पूर्णपणे आतमध्ये येतो. बीट करतोय फलंदाजाला. सफल ओव्हरची समाप्ती मिळणे कारण की या षटकामध्ये फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केली नयन आणि धावसंख्या नारायण या संघाची बिनगडी बाद 1. चला गोलंदाज येतो दुसऱ्या षटकामध्ये. कुणाल येतो दुसऱ्या षटकामध्ये. पहिलं षटक भरपूर चांगलं राहिलं जय बोले नेवाल या टीमसाठी नयनच्या माध्यमातून. यावरचा फटका चांगला परंतु गोलंदाज स्वतः जातील बॉल पर्यंत आणि एकदा ते कंप्लीट केली जाईल. धावसंख्या 2 धावा फलकावरती. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ. धावा बनवण्यासाठी आता नक्कीच पाऊस सुरू असल्या कारणाने संघर्ष करावा लागतोय प्रत्येकी संघाला. चांगला चेंडू पुन्हा एकदा पडल्यानंतर आतमध्ये आला. बॅटची एज लागते आणि चेंडू मात्र शॉट बॅकवर्ड पॉइंटला येतोय आणि मिळते 1 धाव. धावसंख्या 3 धावा फलकावरती. ओव्हर द विकेट. लॉफ केला. फटका चांगला आहे. स्वीट साऊंड ऑफ द बॅट. पाठवलाय बॉल वाईड इज लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार.
यावेळेस सिंगल एक विडली जाईल, दुसरीचा प्रयत्न नाहीये. स्किड होत आहेत फलंदाज नॉन सेकंड एंडला आणि धावसंख्या 10 वरती पोहोचेल. कुणाल थोडासा मागणं ठरतो या षटकामध्ये. 4 चेंडू आणि आतापर्यंत 9 धावा खर्च करतोय. पहिल्या षटकामध्ये नयननं मात्र अवघी 1 धाव खर्च केली होती. ओव्हर द विकेट नव्हते कुणाल, यावेळेस मात्र राऊंड द विकेट नाही येतात. स्वप्नील ऑन स्ट्राईक. लॉफ करण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र कनेक्शन नाहीये. स्वतःवरती थोडेसे नाराज होत आहेत. ऑन साईडला मिड विकेटला फटका मला खेळायचा होता सांगत असताना नक्कीच फलंदाज स्वप्नील, परंतु डॉट बॉल. अंतिम चेंडू या षटकातील आता शिल्लक असेल. धावा आहेत धावफलकावरती एकूण 10. यस, अंपायर सिग्नल व्हाईट बॉल आउटसाइड ऑप्सम. अतिरिक्त हा चेंडू बाहेर जातो ऑप्समच्या. चला फलंदाज बाद होते. स्वप्नील या ठिकाणी बाद झाल्या. पहिला धक्का नारेन या टीमला. एकूण धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 11 धावा धावफलकावरती. एक गडी बाद. कुणाल अंतिम मोमेंटला मात्र या ठिकाणी कमबॅक करत असताना नवीन खेळाडू तकदीर म्हात्रे. तकदीर आलाय नवीन खेळाडू. विस्फोटक खेळाडू आहे तकदीर देखील. क्षमता गुणवत्ता या खेळाडूमध्ये भरपूर आहे. टेनिस क्रिकेटमध्ये चांगले परफॉर्मन्स आपल्या टीमसाठी नेहमीच दिलाय या खेळाडूंना. दुसऱ्या एंडला विकेश आपण पाहतो ज्यांना मात्र एक षटका ठोकलाय. गोलंदाज आलाय अविनाश जाधव तिसऱ्या षटकामध्ये. यावेळेस हा चेंडू ऑफस्टिकवरती ठेवण्याचा प्रयत्न पडल्यानंतर आतमध्ये आलाय. अजिबात संपर्क बनत नाहीये. डॉट बॉल. धावसंख्या स्थगित. 11 धावा धावफलकावरती. ओव्हर द विकेट. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. फटका चांगला आहे. अलोंग आपला मात्र खेळाडू उपस्थित. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न जरूर केला जाईल आणि 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. धावसंख्या 2 पुढे सरकेल. 13 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 मार्गस्थ. सुरुवातीला सामन्यामध्ये आपण पाहिले की धावा बनत होत्या ज्यावेळेस पाऊस नव्हता, परंतु आता पाऊस आल्यामुळे धावांसाठी प्रत्येकी संघ संघर्ष करतोय. चांगला चेंडू डीप राहतोय, खाली राहतोय. डॉट बॉलची समाप्ती इथे पाहायला मिळेल. एकूण चेंडू षटकातील 3 धावा खर्च करतोय 2 अविनाश जाधव. ओव्हर द विकेट. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. अजून एक हा चांगला चेंडू टप्पा नियंत्रित पाहायला मिळतो अविनाशच्या माध्यमातून. अजिबात आपण पाहिले गेले तर जास्त वेगानं चेंडू हाताळण्याचा प्रयत्न करत नाहीये. व्यवस्थित टप्प्यावरती चेंडू डिलिव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. टॉप एज आणि अविनाश स्वतः जातोय बॉल पर्यंत. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होतो. धावाची संधी या ठिकाणी निर्माण झाली आहे, परंतु पंच सांगतायत की धाव कंप्लीट आहे. पंच 2 धावा कंप्लीट असतील. धावसंख्या 15 वरती पोहोचतीये. पंच फलंदाज बाद आहे की धावा कंप्लीट आहेत. 2 धावा कंप्लीट आहेत. यस.
अंतिम चेंडू या षटकातील शिल्लक 5 बॉल आणि 4 धावा खर्च करतोय अविनाश आतापर्यंत. अजून एक चांगला बॉल आणि धावबाची संधी. यावेळेस विकेट किपर सोडणार नाही आणि फलंदाज होतोय बाद. स्वप्नील बाद झाल्यानंतर विकेट देखील या ठिकाणी बाद होतोय. 3 षटकं होत आहेत कंप्लीट आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर नारायण टीमची धावसंख्या 2 गडी बाद 15 धावा. चला व्हाईट बॉल असेल. येस पंच रमेश म्हात्रे सर इशारा करतात व्हाईट बॉल. धावसंख्या 16 धावा. गावदेवी भाल टीमचे कॅप्टन चला आपण संपर्क साधायचा आहे टॉस साठी आणि क्रिशा 11 ब्राह्मण करवले टीमचे कॅप्टन टॉस साठी या. अंतिम षटक गोलंदाज झाला सचिन पाटील. स्ट्राईक एंडला फलंदाज विस्फोटक खेळाडू तकदीर म्हात्रे. यावेळी चेंडू पडल्यानंतर डीप राहतोय. पुन्हा एकदा पाहत राहिले खेळाडू फलंदाज आपण पाहिले गेले तकदीर देखील. डॉट बॉल असेल. धावसंख्या 16 धावा स्थगित आपल्याला पाहायला मिळतील. ओव्हर द विकेट. टॉपेश मागे येतो बॉल नयन येथील बॉल पर्यंत 1 धाव इथे मिळते. एकमेव षटकार विकेटच्या बॅटमध्ये आपण पाहिला. त्यानंतर सिंगल डबलच्या साह्यानं धावफलक हलतं ठेवलंय. नारायण टीमनं धावसंख्या 17 वरती पोहोचली. अद्याप 4 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक असेल. स्ट्राईक एंडला फलंदाज प्रेमनाथ. सचिन ओव्हर द विकेट ना हुक करण्याचा प्रयत्न मागे खेळण्याचा प्रयत्न करतोय परंतु अजून एक चांगला बॉल डॉट बॉल. धावसंख्या एकूण 17 धावा फलकावरती. 3 चेंडू अद्याप शिल्लक असतील या षटकातील. सचिन देखील आतापर्यंत चांगली गोलंदाजी करत असताना आपल्या टीमसाठी ओव्हर द विकेट ना. यावेळेस लाईन पाहावी लागेल. धावण्याचा प्रयत्न इथून धावबाची संधी आणि व्हाईट बॉल जरूर असेल पंच सांगत असताना. व्हाईट प्लस 1 एकूण यस फलंदाज बाद आहे. इशारा या ठिकाणी आला नव्हता पंचांच्या माध्यमातून. येस मिस्टर रमेश म्हात्रे सर. समीर येतोय. राऊंड द विकेट ना सचिन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू गुडलेन स्पॉट मध्ये पडल्यानंतर नक्कीच वेगानं आलाय आणि फलंदाज तकदीरला बीट करून जाते. डॉट बॉल. 1 चेंडू षटकातील 4 चेंडू झाले. 2 चेंडू शिल्लक असतील. यस यावेळेस ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला फटका खेळायचा होता. पुन्हा एकदा डॉट बॉल. धावा येत नाहीये. 17 वरती स्कोर थांबलाय.
फक्त एक चेंडू आता शिल्लक असेल या अंतिम षटकातील. तर 18 धावा असेल फलकावरती. फटका चांगला आहे, हुक केलाय, परंतु खेळाडू उपस्थित आणि पोहोचत आहेत. थोडीशी मिसफील जरूर होती. 2 धावा कंप्लीट या ठिकाणी केल्या जातील. तिसरीचा प्रयत्न होतोय. तीन धावा शेवटच्या बॉलवरती मिळत आहेत. एकूण पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना नारायण टीमनं बनवलं 21 धावा आणि 22 धावेचं लक्ष असेल जय बोले निवाली टीम समोर. क्रिशा 11 ब्राह्मण करोली टीमचे कॅप्टन आणि गावदेवी भाल टीमचे कॅप्टन. चला या आपण टॉस साठी. आणि यस कमेंटमध्ये आपण जर पाहायला गेलं तर लाईव्ह टेलिकास्टमध्ये नितीन म्हात्रे यांनी आयोजनाबद्दल कमेंट आपल्याला पाहायला मिळते, त्यांच्या माध्यमातून केली गेली. खूप सुंदर आयोजन. महेशदादा गायकवाड आणि श्री मलंगड असोसिएशन समितीच्या नक्कीच समितीला त्यांनी शुभेच्छा दिल्यात. थँक्यू नितीन. ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीवर आपण ही स्पर्धा नक्कीच पाहतो मित्रांनो. चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा. बावीसची गरज 4 षटकामध्ये सामना जिंकण्यासाठी जय बोले निवाली टीमला. तत्पूर्वी ब्राह्मण करवले क्रिशा 11 ब्राह्मण करवले टीम आणि गावदेवी भाल टीमचे कॅप्टन आपण या टॉस साठी. चला सलामी जोडी जय बोले निवाली टीमची मैदानाच्या आतमध्ये जात असताना हरेश आणि त्याचबरोबर त्याला साथ देईल अविनाश. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आपण. नारायण टीम फिल्डिंग लावून घ्यायची आपण लगेच, वेळ न घेता लगेच आपण क्षेत्ररक्षण लावायचंय. चला फिल्डिंग लावायची लगेच, जास्त वेळ आपण घेऊ नका नारायण टीम. चला सलामी जोडी. स्ट्राईकला फलंदाज अविनाश, ऑन स्ट्राईक नॉन स्ट्राईकला फलंदाज हरेश आणि गोलंदाजी मार्क वरती पहिल्या षटकामध्ये गोलंदाज असेल तकदीर, बॉलर नेम समीर येतो पहिल्या षटकामध्ये. 22 धावेची गरज. गेम ऑन. सामना सुरू होतो आहे. लेट्स प्ले.
पहिला चेंडू हवेमध्ये कॉटन बॉलची संधी, गोलंदाज समीर पोहोचू शकत नाहीयेत. एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न करतायत आणि यस दुसरीचा कॉल जरूर दिला, डायरेक्ट हिटचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत हरेश आणि अविनाशच्या माध्यमातून. मागच्या सामन्यामध्ये देखील आपण चला अविनाश जाधव साठी लगातारचे 3 षटकार जर ठोकले तर चॉकलेट ग्रुप नेवाली यांच्याकडे नक्कीच 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. एक धाव इथे पुन्हा एकदा मिळेल. धावसंख्या 3. मागच्या सामन्यामध्ये देखील 21 ते 22 धावा होत्या राहुल, परंतु कापरी सिद्धी पाले संघ नक्कीच त्या धावा बनत असताना परास्त झाला. खूप चांगली गोलंदाजी बोहनली टीमने देखील याच्या अगेन्स्ट केली आणि आता देखील 21 ते 22 धावा आहेत. लेट कट खेळतात आपण पाहिले गेलं नक्कीच अप्पर कटच्या माध्यमातून चेंडूला ढकलला गेला. धावा एकूण कंप्लीट होत आहेत या बॉलवरती. 3 तिहेरी अंक पाहायला मिळतो. धावसंख्या 6 वरती पोहोचतीये. चांगलं क्रिकेट अविनाश आणि नक्कीच हरेच्या माध्यमातून सुरुवातीलाच ओव्हर द विकेट लॉफ करण्याचा प्रयत्न. यस यावेळेस बॅटची कडा लागते. डायरेक्ट हिटचा प्रयत्न एकदा होते कंप्लीट. धाव आहे ना फार महत्वाचं आहे प्रत्येकी बॉलवरती आणि ती धाव मिळते अविनाशला. टीम जय बोले नेवालीला. धावसंख्या 7 धावा धाव फलकावरती. यावेळेस फटका चांगला आहे परंतु खेळाडू उपस्थित एक्स्ट्रा कव्हरला दुसरीचा प्रयत्न जरूर केला जाईल आणि सहजरित्या या 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. धावसंख्या 9 धावा धाव फलकावरती. पहिले षटक समीरचं थोडंसं महागडं ठरत असताना एकूण चेंडू या षटकातील आपण पाहिले तर 5 झालेत. अजूनही 1 चेंडू शिल्लक. यस चांगला फटका पाहायला मिळतोय. कव्हर देत आहेत. अंततंत स्ट्रोक खेळला जातोय. 1 धाव इथे मिळेल. षटक या ठिकाणी समाप्त होत आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जय बोले नेवाली टीम 10 या आकड्यावरती. अठरा चेंडू आणि 12 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. चला ब्राह्मण करवली टीमचे कॅप्टन आणि गावदेवी भाल टीमचे कॅप्टन आपण या टॉस साठी. चला व्हाईट बॉल असेल. अतिरिक्त धाव इथे मिळते. एक्स्ट्रा धावा इथे मिळत आहेत. धावसंख्या 11 धावा. विजयासाठी अजून 11 धावेची गरज. विकेश गोलंदाजी मार्क वरती असेल आणि डॉट बॉल. पडल्यानंतर किती आतमध्ये आला हा चेंडू आणि थोडासा बाउन्स गेला होता. 1 धाव इथे मिळते हरेशला. धावसंख्या नक्कीच धाव फलकावरती 12 धावा. 10 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. स्वीपर कव्हरला फटका खेळायचा होता अविनाशला परंतु अजिबात संपर्क नाहीये. डॉट बॉल. यावेळेस ऑप्शनच्या बाहेर आले होते. फटका ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि अजून एक हा डॉट बॉल. यावेळेस बाईकच्या स्वरूपाने सिंगल मिळेल. धावसंख्या 13 धावा धाव फलकावरती. 9 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. विकेश ओव्हर द विकेट. बॅटची खालची कडा लागते आणि इथून 1 धाव मिळेल. 14 वरती स्कोर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. जय बोले नेवाली टीम. 2 षटक कंप्लीट आणि आता इथून 12 चेंडू विजयासाठी 8 धावेची गरज.
चला यावेळेस शॉर्ट पॉइंटला खेळाडू पोहोचतील तोपर्यंत एक धाव कंप्लीट करतात हरेश. धावसंख्या दुसऱ्याचा प्रयत्न केला जातो आणि खराब क्रिकेट थोडंसं पाहायला मिळते. 2 धावा मिळतील जिथे मात्र 1 धाव होती तिथे 2 धावा बनल्या गेल्या. 11 चेंडू 6ची गरज. स्वप्नील गोलंदाजी मार्क वरती. टॉप एज आणि टिपली जेल. पहिल्या विकेटचं बदन. हरेश बॅक टू द पॅव्हिलियन. कृषा 11 ब्राह्मण कर्वे टीम. चला कॅप्टन या साई पाटील किंवा तेजेश आपण यायचं लगेच. आणि गावदेवी भाल. सहा धावेची गरज आहे येणाऱ्या 10 चेंडूवरती. नवीन खेळाडू राहुल येतोय. ओव्हर द विकेट ना पुन्हा एकदा गोलंदाज तयार. 6 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. ऑन साइडला लॉफ करण्याचा प्रयत्न. 1 धाव इथे पुन्हा एकदा मिळेल का? यस पंच सांगतात फलंदाज बाद आहे. यस विकेट. महेश येतो नवीन खेळाडू. 9 चेंडू आणि 6ची गरज आहे अद्याप या सामन्यामध्ये. राहुल या ठिकाणी बाद होत आहेत. चला महेश ऑन स्ट्राइक नवीन खेळाडू. पहिलाच बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि डॉट बॉलची समाप्ती. हा सामना अजूनही संपला नाही आहे. 9 चेंडू आणि आता गरज आहे 8 चेंडू आणि 6 धावेची गरज असेल. आणि यावेळेस खराब चेंडू पाहायला मिळते. यस व्हाईट बॉल. व्हाईटची शैली पाहू शकता तुम्ही रमेश म्हात्रे सर. रेनकोट देखील प्रदान केलाय आणि छत्री सुद्धा घेतली आहे. सेफ्टी मध्ये उभे पंचाची भूमिका पार पाडतायत रमेश म्हात्रे सर. यावेळेस सिंगल या ठिकाणी मिळतीये. अजूनही 4 धावेची गरज येणाऱ्या 7 चेंडू मध्ये. शेवटचा चेंडू शिल्लक असलेल्या षटकातील आणि 1 चेंडू जरी डॉट आला तरी देखील अंतिम षटकामध्ये सामन्यामध्ये रंगत निर्माण होऊ शकते. कारण की पावसाळी क्रिकेट आणि धावा बनवणं फार कठीण जातं या ग्राउंडवरती. एकदा विते पुन्हा एकदा घेण्याचा प्रयत्न अविनाशच्या माध्यमातून आणि खेळाडू पोहोचतात शेवटच्या बॉलवरती. येते सिंगल आणि आता अंतिम षटकामध्ये 3 धावेची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. गावदेवी भाल टीमचे कॅप्टन आपण या. आणि चला लगेच ब्राह्मण कर्वे टीमचे कॅप्टन आपण देखील या रिपोर्टिंग करायचं. यस दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्यापर्यंत पोहोचलेत. तेजेस देखील पोहोचत आहेत आणि साई देखील आलेत. चला 6 चेंडू आणि 3 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. अंतिम षटकामध्ये गोलंदाज येत आहेत तकदीर म्हात्रे
आणि स्ट्राईक केला फलंदाज सलामीवीर अविनाश जाधव. हा सामना जर बनवायचा असेल इथून जर विकेट कॅरी करणं किंवा डॉट बॉल येणं महत्वाचं असेल. डॉट बॉल जर आले तर मॅच मध्ये जरूर रंगत निर्माण होईल. तकदीर तयार. 6 चेंडू 3ची गरज. पहिला चेंडू यावेळेस पाहावा लागेल. यस, डॉट बॉल. पहिला चेंडू डॉट बॉल आहे. म्हटलं डॉट बॉल येणं फार महत्वाचं आहे. 5 चेंडू विजयासाठी 3 धावेची गरज. ओव्हर द विकेट ना तयार पुन्हा एकदा. तकदीर. आणि यावेळेस खराब चेंडू. हा चेंडू खराब येतोय आणि यस जवळ आज सामना मित्रांनो फिनिश होतोय. सामना जिंकलाय. 5 चेंडू राखून हा सामना फिनिश होतोय. व्हाईट बॉल आला आणि त्यानंतर टोटल 3 धावा आपल्याला पाहायला मिळतील. ओव्हर थ्रो. सामना फिनिश. सामना जिंकलाय तो नक्कीच